मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडच्या दौऱ्यावरती आहेत। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा ते आढावा घेत आहेत आणि बीडमध्ये आल्यानंतर काहीसा गोंधळ जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाड्यांसमोर झाला। आता जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अन्विता हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। याच ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठका घेणार आहेत। ठाकरे गटाचे कार्यकर्ते थेट त्यांच्या गाडीसमोर आले, सुपाऱ्या फेकल्या आणि राज ठाकरेंचा निषेध जो आहे हा त्यांच्याकडनं करण्यात आला। ज्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली ते कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। नेमके हे लोक कोण होते, काय त्या ठिकाणी झालं होतं? जो प्रकार आज उबाटा गटाचे पदाधिकारी घडवण्याचा प्रयत्न करत होते आणि ते सन्माननीय राजसाहेबांच्या गाडीसमोर आले, परंतु मनसैनिकांनी त्यांना फोडून काढलेला अक्षरशः ह्या प्रकरणाला मराठा आरक्षणाला दडून हा प्रकार राजकीय पक्षाचे लोक ज्यांचा अर्थार्थी मराठा आरक्षणाशी कसलाही संबंध नाही असे बीडमध्ये गुटखा विक्री करणारे अवैध धंदे करणारे लोक सन्माननीय राजसाहेबांच्या गाडीपर्यंत येण्याचा प्रयत्न करीत होते। त्यांनी काही राडा नाही केला, राडा केला हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पायाखाली तुडवून। राडा हा उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी नाही तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पायदळी घेऊन केलेला आहे। ज्या पद्धतीचा हा रोष झालाय, तुम्ही आता काय याला उत्तर देणार आहात? साहेब, आम्हाला साहेबांच्या आदेशानुसार आम्ही इथनं पुढे जे काही आमचं वक्तव्य असेल ते करू किंवा जे काही साहेब सांगतील त्यानुसार आम्ही, कारण आम्ही उबाटा गटाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने साहेबांच्या गाडीसमोर निदर्शने केली त्या पद्धतीचे कार्यकर्ते आम्ही नाहीत। आम्ही मनसे सैनिक आहोत, त्यांना मनसे सैनिकांच्या स्टाईलनेच त्यांना उत्तर देऊ। तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे बीडमध्ये। तणावाची स्थितीचं काय नाही, सन्माननीय राजसाहेब येणार होते आणि राजसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहेत। उबाटा गटांना हे कळून चुकलेलं आहे की ते नांदेडमध्ये झालं आहे, तिथं आमचे मनसैनिक बेसावत होते। धाराशिवमध्ये झालं तिथेही आमचे मनसैनिक बेसावत होते, पण ही बीड आहे, इथले मनसैनिक बेसावत राहत नाही। आम्हाला माहिती होतं, ते दिसले, त्यांना आम्ही ठोकला। हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आहेत। याच ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थांबलेले आहेत। थोड्याच वेळात आढावा बैठक जी आहे ही सुरू होईल। मात्र या ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहायला गेलं तर काहीशी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। SP सुद्धा जे आहेत ते आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। संपूर्ण या प्रकरणाची माहिती जी आहे हे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या जे आहेत ह्या त्यांच्या ताफ्यासमोर टाकल्या आल्या होत्या। नंदकुमार ठाकूर हे SP आता या ठिकाणी आलेले आहेत। हे या सगळ्या प्रकरणाचा आढावा जो आहे हा त्यांच्याकडनं आता घेतला जातोय। मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्याकडनं जी विचारणा जी आहे ही केली जाते, कारण का या ठिकाणी आता काहीशी तणावाची स्थिती जी आहे ही निर्माण झालेली आहे। या संपूर्ण हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। या इथून पुढे कुठचाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांकडनं जी आहे ही खबरदारी सुद्धा घेतली जाते आणि या सगळ्या दौऱ्याच्या बाबतीत माहिती जी आहे ही आता SPंकडनं घेतली जाते। त्यामुळे काहीशी तणावाची स्थिती या हॉटेलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि राज ठाकरे यांच्यासमोर ज्या पद्धतीनं निदर्शने केलेले आहेत याच्यावरती संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या मनसैनिकांनी सुद्धा दिलेल्या आहेत। जशाच तसं उत्तर दिलं जाईल, उत्तर हे दिलं जाईल आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा अशा पद्धतीचा इशारा सुद्धा जो आहे हा या कार्यकर्त्यांकडनं जो आहे हा देण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं गेलं तर या सगळ्या हॉटेलच्या बाहेर अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त जो आहे हा करण्यात आलेला आहे। मग संपूर्ण रस्ता असेल या ठिकाणी पोलीस जे आहेत हे तैनात करण्यात आलेले आहेत आणि अगदी हॉटेल समोर पोहोचल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर हा सगळा गोंधळ जो आहे हा झालेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः गाडी चालवत होते आणि त्यांच्यासमोर हे सगळे कार्यकर्ते आल्यानंतर हा गोंधळ जो आहे हा झालेला आहे। त्यामुळे कुठच्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी आता पोलिसांकडनं जी आहे ही खबरदारी घेतली जाते आणि या सगळ्या परिसरात आता एक पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे हे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बीडमध्ये आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा निषेध जो आहे हा ठाकरे गटाकडनं करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आप्पासाहेब विशाल पाटील, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।